आज आपण हीट अँड टेम्परेचर या टॉपिकवरती आपण चर्चा करणार आहोत. त्या संकल्पना डेफिनेशन समजून घेणार आहोत. आजचा टॉपिक आहे हीट अँड टेम्परेचर. प्रथम वर्षाला फर्स्ट इयरच्या सिलेबसमध्ये हा टॉपिक आहे. याच्यावरचे 3 प्रश्न जवळपास विचारले जातात. तर हीट म्हणजे काय? तर सर्व लोकांना उष्णता आणि तापमान हीट अँड टेम्परेचर हे शब्द अनेकांच्या परिचयाचे आहेत. तर उष्णता आपण असं म्हणतो की एखादा पदार्थ थंड आहे किंवा उष्ण आहे याची जाणीव करून देणाऱ्या राशीला आपण उष्णता असे म्हणतो. जसं बर्फ हा थंड असतो, तर शेकोटीमधला जो कोळसा आहे तो उष्ण असतो. ही जी जाणीव करून देणारी राशी जी आहे तिला आपण उष्णता असे म्हणतो. आणि उष्णता ही ऊर्जा आहे, कारण उष्णतेमुळे आपलं हे जे वातावरणाचं तापमान वाढते. उष्णतेमुळे पदार्थाच्या लांबीत, आकारमानात, अवस्थेत बदल घडून येते आणि त्यामुळे उष्णतेचं महत्त्व हे अतिशय महत्त्वाचं आहे, लक्षात घेण्यासारखं आहे. आणि म्हणून ही जी उष्णता आहे, उष्णता मोजण्यासाठी आपण हे साधन वापरतो, नाव आहे कॅलोरीमीटर. कॅलोरीमीटरच्या साहाय्याने आपल्याला उष्णता मोजता येते. नेक्स्ट भाग आहे तो म्हणजे तापमान म्हणजे काय? तर तापमान म्हणजे उष्णतेची तीव्रता मोजणारी वास्तव्य संख्येला आपण तापमान असे म्हणतो. तर तापमान ही संख्या आहे, नंबर्स आहे. उष्णतेची तीव्रता मोजणाऱ्या वास्तव्य संख्येला तापमान म्हणतो. आणि तापमान हे कशावर अवलंबून असते? टेम्परेचर डिपेंड्स ऑन हीट. उष्णता वाढली तर तापमान वाढते, उष्णता कमी झाली तर तापमान कमी होते. इतका जवळचा संबंध दोन्ही डेफिनेशन सोबत आहे. आणि म्हणून या तापमान मोजण्यासाठी आपण थर्मामीटरचा उपयोग केला जातो. त्याला आपण तापमापक सुद्धा असं म्हटलं जातं. ह्या दोन्ही व्याख्या अतिशय एकमेकाशी सुसंगत अशा व्याख्या आहे. जसं आपण उदाहरण पास झालं, सूर्यापासून आपल्याला उष्णता मिळते आणि त्या उष्णतेमुळे वातावरणाचं, गावाचं तापमान वाढते. ह्या अशा संबंधित व्याख्या आहेत. आणि म्हणून उष्णता आणि तापमान त्या पुढे जाऊया. इफेक्ट ऑफ हीट म्हणजे उष्णतेचे परिणाम कोणते कोणते आहे. पहिला परिणाम असा आहे चेंज इन स्टेट. समजा एखादा बर्फ आहे, जर बर्फ आपण आणला फॅक्टरीतून आणि आपण मोकळ्या हवेत ठेवला, तर हवेतील जी लॅटेंट हीट आहे, गुप्त उष्णता आहे, त्या लॅटेंट हीटमुळे बर्फाचं पाणी होते, म्हणजे अवस्था बदलते, घन पदार्थाचं द्रव्य पदार्थात रूपांतर होते. त्याला म्हणतात चेंज इन स्टेट. चेंज इन टेम्परेचर, उष्णतेमुळे वातावरण जे आहे, समजा आता हिवाळ्यात थंडी असते, परंतु उष्णता वाढल्यानंतर उन्हाळ्यामध्ये तापमान वाढते, म्हणजे चेंज इन टेम्परेचर. आपण आपला जो जिल्हा आहे चंद्रपूर गडचिरोली जिल्हा, तर आपण त्याचा अनुभव घेतोच. चेंज इन डायमेन्शन, जसं आपण लोखंड आहे, लोखंडाला आपण हीट दिली भट्टीमध्ये, तर फर्नेसमध्ये, तर फर्नेसच्या माध्यमातून आपल्याला जे जॉब आहे, लोखंड आहे, त्याला आपण ठोकून बडवून त्याची लांबी, रुंदी, डायमेन्शन चेंज करता येते. त्याचा अर्थ आहे चेंज इन डायमेन्शन. देन चेंज इन फिजिकल प्रॉपर्टीज, म्हणजे भौगोलिक जे गुणधर्म आहे, कशाचे? भौगोलिक गुणधर्मामध्ये सुद्धा उष्णतेमुळे बदल करता येते. जसं थंड असलेलं जे लोखंड आहे त्याला वाकवणं कठीण जाते, पण तर लोखंडाला समजा आपण हीट दिली, ड्यू टू हीट त्याला आपला आकार, त्याला वेगळा आकार देता येते, त्याचा आकार बदलवता येते, साईज बदलवता येते, म्हणजे चेंज इन फिजिकल प्रॉपर्टीज. देन चेंज इन केमिकल कंपोजिशन, वस्तुओं की रासायनिक गुणों में सुद्धा परिवर्तन, म्हणजे जे लोखंड आहे, पदार्थ आहे, पदार्थाचं जे रासायनिक अभिक्रिया त्याच्यात सुद्धा परिवर्तन हे उष्णतेमुळे घडवून येते. हे याची इफेक्ट आहे. चेंज इन स्टेट, चेंज इन टेम्परेचर, चेंज इन डायमेन्शन, चेंज इन फिजिकल प्रॉपर्टीज, चेंज इन केमिकल कंपोजिशन. देन आपण पाहूया सोर्सेस ऑफ हीट. ऊर्जा, सूर्य पासून जी ऊर्जा मिळते, उष्णता ऊर्जा मिळते,
ही जी उष्णता ऊर्जेचे सोर्सेस कोणते कोणते आहे? सर्वात मोठा सोर्स आहे ते म्हणजे सूर्य. सूर्य मुख्य सोर्स आहे. दुसरा सोर्स कोणता आहे? पेट्रोल. पेट्रोलच्या माध्यमातून हीट प्रोड्यूस करता येते. कोळसाच्या माध्यमातून हीट प्रोड्यूस करता येते. लाकूड जाळून हीट प्रोड्यूस करता येते. घर्षण, दोन धातू समजा इकडे घासले आपण थिएटरमध्ये पाहतो, आपण लोखंडाला आपण फायलिंग करतो, दोन्ही धातू असतात, ते जे फ्रिक्शन आहे त्यात सुद्धा त्याच्यामुळे हीट प्राप्त करता येते. केमिकल ॲक्शनमधून हीट प्राप्त करता येते. इवन इतकंच नव्हे तर ॲटॉमिक एनर्जीमधून सुद्धा आपल्याला हीट प्राप्त करता येते. हे सोर्सेस ऑफ हीट आहे, या माध्यमातून आपल्याला उष्णता प्राप्त करता येते. अशा प्रकारचा हा टॉपिक आपण या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला आहे. नेक्स्ट टॉपिक दुसऱ्या व्हिडिओत आपण पाहूया. धन्यवाद.